धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बीडमध्ये या दोघांचंही नाव आहे आणि राज्यभरामध्ये दोघांचीही जुगलबंदी चाललेली आहे किंवा दोघांचेही बहीण भाऊ म्हणून कशा प्रकारचे राजकारणातील एक जोडी प्रसिद्ध आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि हे दोघं आता एकाच वेळी राजकारणातून संन्यास घेणार आहेत अशा प्रकारचं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. तारीख आणि वार सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. नेमकं ते कधी संन्यास घेणार आहेत आणि का संन्यास घेणार आहेत आणि असं काय झालंय की त्यांनी इतक्या लवकर संन्यास घेण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं बीडमध्ये नाव घेतलं की मुंडे बहीण भाऊ हे कशा प्रकारे काम केलेलं आहे किंवा त्यांचं कशा प्रकारचं नाव आहे हे आपल्याला माहिती आहे. बीडमध्ये त्यांचे नाव काय आहे, परंतु राज्यभरामध्ये सुद्धा त्यांची जुगलबंदी ही फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेली आहे. ती म्हणजे बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात आमदारकी लढलेले आहेत. मुंडे साहेब म्हणजे गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस होते त्यावेळेमध्ये एकत्र होते, पण ज्यावेळेस पासून गोपीनाथ मुंडे गेले त्यावेळेस पासून त्यांची आमदारकीची विरोध निवडणूक चालू झाली. म्हणजे पंकजा मुंडे एक साइड आणि त्यानंतर धनंजय मुंडे एक साइड. त्यामुळे भाजप वर्सेस राष्ट्रवादी अशा प्रकारची ही जुगलबंदी चालली. आणि या जुगलबंदीमध्ये पंकजा मुंडेंनी ज्यावेळेस गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं होतं 2014 मध्ये, त्यावेळेमध्ये पंकजा मुंडे वन साइडेड निवडणूक जिंकल्या होत्या आणि धनंजय मुंडेंचा त्यावेळेस पराभव झालेला होता. आणि त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा आमने सामने दोघं उभा राहिले. धनंजय मुंडेंनी परळीकरांना, म्हणजे परळीमध्ये जे काही मतदाता आहे किंवा विधानसभेला जो मतदान करतो परळीमधले लोक, त्या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडेंनी लोकांना भावनिक आव्हाने केली आणि सांगितलं की पंकजा मुंडेंनी जे कामं केली नाहीत किंवा जे कामं त्यांच्याकडून पेंडिंग राहिले आहेत ती मी करून दाखवीन, मला एक संधी द्या. त्यावेळेस लोकांनी त्यांचं ऐकलं आणि धनंजय मुंडेंनी भरपूर मोठ्या प्रमाणात लीड घेऊन पंकजा मुंडेंनी परळीकरांनी पंकजा मुंडेंना नाकारलं आणि त्या ठिकाणी तिथं धनंजय मुंडेंची लीड लागली. धनंजय मुंडे निवडून आले. हे सगळं झालेलं असताना धनंजय मुंडे नेमकं आता पुढे काय करणार, काय कामं करणार, कुठल्या पक्षात जाणार किंवा कशा प्रकारचे कामं करून ते आपल्या शाळेला, आपल्या एक नावाला कशा प्रकारचं नाव देणार किंवा कशा प्रकारे जी डेव्हलपमेंट परळीमध्ये होणार होती, जी डेव्हलपमेंट परळीमध्ये रखडली होती, ती नेमकं कशा प्रकारे करणार हे बघणं महत्वाचं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे अजित पवारांसोबत मिळून पक्षाच्या याच्यामध्ये मंत्री सुद्धा झाले किंवा त्यांच्या जे कोटा आहे त्या कोट्यामधून त्यांना एक चांगलं पद देखील मिळालं. पण त्यानंतर पुढे जे काही प्रकरण घडलं, बीडमध्ये एक प्रकरण घडलं आणि त्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचं नाव डॅमेज झालं आणि डॅमेज झाल्यामुळे लोकांनी एकच मागणी लावून धरली की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. त्यावेळेस त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा फक्त आमदार राहिले. म्हणजे जे धनंजय मुंडे मंत्री झाले होते त्यांना फक्त आता आमदार म्हणून काम करावं लागतंय या सरकारमध्ये असताना सुद्धा. पण सगळ्यात महत्वाचं, त्यांनी जातीपातीच्या राजकारणावर जे काही कालचं वक्तव्य त्यांचं आलेलं होतं ते म्हणजे की आता जे काय जातीपातीचं राजकारण सुरू आहे त्या राजकारणावर मला असं वाटते की मी आता संन्यास घ्यावा आणि लवकरच मी संन्यास सुद्धा घेऊ शकतो, कारण अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्यांचा थेट उद्देश हा बोलण्याचा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे होता अशा प्रकारचं दिसून आलं. आणि त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर देत म्हणाले की मनोज जरांगे पाटील म्हणाले की जातीपातीचं राजकारण फक्त आजपर्यंत कोणी केलं असेल तर धनंजय मुंडेंनीच केलेलं आहे, अशा प्रकारचे या जरांगे पाटलांकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडेंनी सुद्धा याच्यावर वक्तव्य केलं होतं की मला सुद्धा राजकारणात आता राहावेसे वाटेना गेले, या सिस्टीम मुळे मला या राजकारणामध्ये खरंच संन्यास घ्यावा, अशा प्रकार सुद्धा त्यांचं सुद्धा एक वक्तव्य आता गाजलेलं आहे. म्हणजे लोकांनी याच्यावर अंदाज लावायला सुरुवात केलेली आहे की एकाच वेळी बहीण भावाचं राजकारणाचा प्रश्न कसं काय निर्माण होऊ शकतो. तर याच्यामध्ये लोकांनी तर्क लावायला गेलेले आहेत की लवकर त्यांचं काहीतरी राजकारणातून संन्यास घेण्याचं काही पुढे येतंय का किंवा यांचे काही विचारांना किती चालतात हे आता एका विचारानं हे बघणं महत्वाचं आहे. आणि
खरंच अशा प्रकारचं काय होऊ शकतं का? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राजकारणात संन्यास घेऊ शकतात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.